महाराष्ट्र टेट एक्झाम 2025 तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की त्यांना त्यांचे जे रिझल्ट आहे म्हणजे स्कोर कार्ड आहे हे साईटवर उपलब्ध झालेलं नाही आहे किंवा त्यांना दिसत नाही आहे। तर यामध्ये तुम्ही कुठे चुकत असाल तर बघू शकता। आपण डायरेक्टली तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर ती लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही डायरेक्टली रिझल्ट जिथून तुम्ही चेक करू शकता त्या साईडला येऊ शकता। तुम्हाला इकडे मेन साईडला यायची गरज नाही आहे। जसे की आपण इथे येतो मेन साईडला, त्यानंतर इथून तुम्हाला टेट निकालचा ऑप्शन आहे, त्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी गुणपत्रक डाउनलोड वेब लिंक इथे क्लिक केल्यानंतर आपण IBPSच्या साईडला येतो। तर ही साईड आहे आपली मेन साईड, ज्यावरून आपल्याला आपले स्कोर कार्ड जोही तुमचा रिझल्ट आहे तो तुम्हाला माहिती पडणार। तर तुम्हाला या साईडवर जर यायचं असेल तर तुम्हाला जी लिंक आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डायरेक्टली साईडवर येऊ शकता। आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या चुका होत आहेत ते म्हणजे या पेजवर। तर तुम्ही म्हणसाल कसे, तर यामध्ये तुमच्याकडे रजिस्ट्रेशन ID, आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांकडे रजिस्ट्रेशन ID नाही आहे, माझी जी हॉल तिकीट आहे ही हरवलेली आहे, अशाबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंटसुद्धा आलेल्या आहे। तर तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला IBPS कडून एक मेल आलेला आहे, मेसेजसुद्धा आलेला आहे, किंवा तुम्ही नोट केलेला असेल तुमची हॉल तिकीट, तुमचा जो फॉर्म असतो आपण जो फॉर्म फिलअप करतो तो फॉर्म, कुठेतरी तुमचा रजिस्ट्रेशन ID हा तुमच्याकडे असेलच। तुमच्याकडे जर हॉल तिकीट असेल तर त्यावरती तुम्हाला रोल नंबरसुद्धा दिलेला आहे, त्या रोल नंबरनी सुद्धा आपण आपले स्कोर कार्ड डाउनलोड करू शकतो। तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन ID किंवा तुम्हाला रोल नंबर टाकणं अनिवार्य आहे। आणि आपण फॉरगेटचं ऑप्शन दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण रजिस्ट्रेशन ID किंवा रोल नंबर हा फॉरगेट करू शकत नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न इथे टाकायचा तुम्हाला पासवर्ड। तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांकडे पासवर्ड आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, तरी यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे तुमची जन्मतारीख। तर यामध्ये जन्मतारीखचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता। तर यामध्ये प्रॉब्लेम हा जात आहे की तुम्हाला DD MM आणि YY यामध्ये तुम्हाला ही डेट आहे ही इथे इन्सर्ट करायची आहे। तर कशा प्रकारे बघा, आपण सांगितलं होतं की तुम्ही DD MM YY मध्ये टाका, परंतु तरीसुद्धा विद्यार्थ्यांची डाउनलोड होत नाही। तर बघा, आपण एक उदाहरण घेऊन बघूया यामध्ये। तर एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख आपण घेऊ की 20/5 त्यानंतर 1998 अशा प्रकारे एक जन्मतारीख आहे। तर यामध्ये तुम्हाला इन्सर्ट काय करायचं बघा, यामध्ये तुम्हाला 20 नंतर तुम्हाला डॅशचं चिन्हसुद्धा द्यायचं आहे, नंतर 05 त्यानंतर डॅश द्यायचा आहे आणि 98 अशा प्रकारे इन्सर्ट करायचं आहे। डायरेक्टली DD MM YY मध्ये टाकल्यानंतर येत नाही आहे, त्यामुळे आपल्याला ही जी डॅश आहे ही सुद्धा यूज करणं गरजेचं आहे। तुमच्या कीबोर्डवर किंवा तुम्ही मोबाईलमध्ये चेक करत असाल तर तुम्हाला तिथे डॅशचं ऑप्शन दिलेलं आहे, ती डॅशसुद्धा यूज करायची। कारण की जेव्हा इथे पासवर्डच्या बाजूला बघा DD-MM-YY या प्रकारे तुम्हाला इन्सर्ट करा अशाबद्दल तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जरी नसेल तर आता तुम्ही जन्मतारीख तुम्हाला जशी सांगितली आहे त्या प्रकारे तुम्ही इन्सर्ट करा। शेवटचे फक्त डिजिट यूज करा 2, ते पण लास्टवाले। फॉर एक्झाम्पल 2000 जन्मतारीख असेल तर तुम्ही 00 करा, 2001 असेल तर 01 करा, 1991 असेल तर फक्त 91 यूज करा लास्टमध्ये, कारण 2च डिजिट सांगितलेले आहे शेवटचे, स्टार्टिंगचे नाही आहे, शेवटचे टाका। त्यानंतर इथे दिलेला हा कॅप्चा दिलेला हा कॅप्चा इन्सर्ट करा आणि त्यानंतर तुम्ही लॉगिनला क्लिक करा। लॉगिनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 100% तुमची स्कोर कार्ड तुमच्यासमोर उपलब्ध होणार, त्यामध्ये किती मार्क्स आहे हे सुद्धा बघू शकता आणि त्या स्कोर कार्डची तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता। तर या प्रोसेसनी तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही, तुम्ही या प्रकारे काढून बघा, तुमचे संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार। तर महाटेट 2025-26 बद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।